संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि चांदूर बाजारातील गो सी टोम्पे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त वतीने प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। माजी न्यायाधीश सुदामजी देशमुख हे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। सिद्धांत आणि तत्व गडी उतरत नाही, कानाच्या बाहेर निघून जातो। दृष्टांत आणि उदाहरण फार आवडतात, इल्युस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो आणि इल्युस्ट्रेट करायला त्याच्यामध्ये म्हणून सूचना ही आहे की सिद्धांत लक्षात घ्यायचा असेल तर आपलं मार्ग जो आहे सिद्धांत समजण्याचा तो निश्चित केला पाहिजे। गुलाबराव महाराजांकडे एक महिला अतिथी देवो भव काय असतं हे स्पष्ट करण्याचा सांगतो। त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका महाराजांना देण्याकरता प्रामुख्याने बहुतेकांचा उपयोग आहे। विद्यार्थ्यांना ते मी आता सांगतो की त्यांचा कदाचित अजूनही गुलाबराव महाराजांच्या तत्वज्ञानाला ग्रंथांना स्पर्श झालेला नसावा। आमच्यामध्ये काही मंडळी अशी आहेत की त्यांनी गुलाबराव महाराजांच्या तत्वज्ञानाला निदान पुस्तकाला स्पर्श केलेला आहे। गुलाबराव महाराज असं म्हणतात, मित्र गुलाबराव महाराज सांगतात, सूचना करतात की माझे ग्रंथ जी व्यक्ती 25 वेळा वाचेल अध्ययनाच्या दृष्टीने, माझे ग्रंथ जी व्यक्ती 25 वेळा वाचेल अशा व्यक्तीला माझे ग्रंथ समजतील। एक लक्षात घ्या, आपण पिढीची धारण करा की ते ग्रंथ आपल्या उंचाशी घेऊन झोपा, परंतु गुलाबराव महाराजांची सूचना त्या शब्दामध्ये कागद होती। गुलाबराव महाराज जे बोलायचे तसंच व्हायचं आणि जे सांगायचे तसंच करून घ्यायचे। म्हणून गुलाबराव महाराजांनी त्या सूचना केल्या। सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आणि गुलाबराव महाराजांचा कार्य करणाऱ्यांना सुद्धा मी असं सुचवेल की महाराजांनी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं निदान एखाद्या सूचनेचं तंतोतंत पालन झालं पाहिजे, तरच आपलं एक कदम गुलाबराव महाराजांच्या दिशेने सांगितलेल्या मार्गाने जाईल, यश प्राप्त होईल हे निश्चित।